नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. फ्रेंड्स, लास्ट लेक्चर पर्यंत आपण स्टँडर्ड 8 चे 8 चॅप्टर पर्यंतचा जो सिलेबस आहे तो कव्हर केला होता. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकतात. तर फ्रेंड्स, आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो स्टँडर्ड 8 चा 9 चॅप्टर दॅट इज डिस्काउंट अँड कमिशन. तर बघा फ्रेंड्स, डिस्काउंट अँड कमिशन हा जो कॉन्सेप्ट आहे, हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये युजफुल होतो. कारण की पुढे जाऊन जर तुम्ही कॉमर्स करणार, अकाउंटिंग करणार, बिझनेस करणार, बँकेमध्ये जॉब करणार तर त्या ठिकाणी डिस्काउंट आणि कमिशन या कन्सेप्टचा खूप यूज होत असतो. त्याचप्रमाणे फ्रेंड्स, जर तुम्ही पुढे जाऊन जर कॉम्प्युटर एक्झामची तयारी करत असणार की त्यामध्ये ऍक्टिव्ह नावाचा एक सेक्शन असतो, त्यामध्ये मोस्टली डिस्काउंट आणि कमिशन याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे हा टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी कामात पडू शकतो. बघा फ्रेंड्स, तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉनवर डिस्काउंट बघत असणार है ना, किंवा तुम्ही एखाद्या दुकानावर गेले, दुकानात सपोज दिवाळी असला, दसरा असला की त्यावेळेस तुम्ही दुकानावर कपडे विकत घ्यायला गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला दुकानदार म्हणतो की तुम्ही हा ड्रेस जर विकत घेतला तर तुम्हाला एवढ्या टक्क्याचा डिस्काउंट भेटेल. ठीक आहे, मग तो कॅल्क्युलेटर घेतो, कॅल्क्युलेटरवर तो डिस्काउंट करून तुम्हाला तुमचे पैसे किती वाचतात, एवढे टक्के डिस्काउंट देणे तो तुम्हाला सांगतो. म्हणजे एक प्रकारे तो तुम्हाला एक डिस्काउंट मिळतो. ठीक आहे, एवढे टक्क्यांचा डिस्काउंट म्हणजे लेट सपोज तुम्हाला 20% डिस्काउंट झाला तर तुम्हाला किती पैसे वाटले किंवा तुम्हाला किती पैसे दुकानदाराला कमी द्यावे लागले. म्हणजे काय असतं फ्रेंड्स की तो डिस्काउंट कॅल्क्युलेट कसा केला जातो हे आपल्याला या टॉपिक मधून शिकायचंय. ओके फ्रेंड्स, हे जे आपले चॅप्टर आहे फ्रेंड्स ते टोटली पर्सेंटेजवर डिपेंड आहे. आता पर्सेंटेज मध्ये काय असतं मी ते तुम्हाला सांगतो. हे आपले जे चॅप्टर फ्रेंड्स ते पर्सेंटेजवर डिपेंड आहे. आता पर्सेंटेज मध्ये हा जो पर आहे ना तो म्हणजे प्रति. ओके, सेंटेज जो आहे सेंटेज त्याला शतक म्हणतात. शतक म्हणा किंवा सेंचुरी म्हणा. ओके, म्हणजे हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात प्रतिशत. पर्सेंट मध्ये हिंदीमध्ये प्रतिशत आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात टक्के. आपण म्हणतो ना एवढे टक्के मला मार्क्स मिळाले, म्हणजे तो 100च्या मागचे ते मार्क्स असतात. म्हणजे 100च्या मागे तो ऍव्हरेज असतो, तोच आपला पर्सेंटेज असतो. आता लेट सपोज फ्रेंड एखाद्या परीक्षेमध्ये मला 1000 पैकी 760 मार्क्स मिळाले. आता बघ, एखाद्या परीक्षेत मला 1000 पैकी 760 मार्क मिळाले तर ते 100 पैकी किती असतील. 1000 पैकी 760 तर 100 पैकी किती असतील. मग काय करणार आपण, एक झिरो कट करून टाकणार. म्हणजे किती असतील ते 76/100. म्हणजे 100 पैकी किती असतील ते 76. आणि 100 पैकी जेवढे मार्क्स असतील तेवढेच ते पर्सेंटेज असतील. 100 पैकी जेवढे मार्क्स असतील ना तेवढे ते पर्सेंटेज असतील. म्हणजे या ठिकाणी 76% मी असं म्हणू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, पर्सेंटेज म्हणजे 1/100. ओके, पर्सेंटेज म्हणजे 1/100 तुम्ही असं म्हणू शकता. ओके, आता बघा फ्रेंड्स, त्यांनी तुमच्या पुस्तकामध्ये लेट्स रिकॉल मध्ये काय दिलंय, राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. आता बघा फर्स्ट काय दिलं त्याने 12/100. ओके, फर्स्ट काय दिलं त्याने 12/100. आता 100 पैकी 12 किती टक्के 12. बघा 100 पैकी 76 म्हणजे 76% होते. त्याचप्रमाणे 100 पैकी 12 म्हणजे 12%. ओके, सो किती असणार 12%. आता बघा फ्रेंड्स, याला मी आहे ना 12/100 याला मी असं लिहू शकलो असतो 12 गुणिले 1/100. ओके, आणि 1/100 काय असतो पर्सेंटेज है ना. सो 12% आपण असं पण डायरेक्ट लिहू शकतो. ओके, पण 12/100 म्हणजे 12%. ओके, आणि या ठिकाणी हा जो पर्सेंटेज आहे ना हा पर्सेंटेज तो किती असतो 1/100 असतो. ओके, नेक्स्ट काय दिलं त्याने, काय दिलंय 47%. ओके, आता 47% आपण कसं लिहिणार, 47% आपण कसं लिहिणार, असं लिहिणार ना 47 इंटू 47 च्या 47. आता हा जो पर्सेंटेज आहे ना त्याची जागी मी 1/100 लिहू शकतो. ओके, 1/100 लिहिला. आता बघा फ्रेंड्स 47 वर जाऊन 47/100. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 47% आपल्याला 47/100 लिहू शकतो. ओके, तुम्ही डायरेक्टली असं पण लिहू शकता 47% इज इक्वल टू 47/100. तुम्ही डायरेक्टली असं पण लिहू शकता. ठीक आहे ना. नेक्स्ट काय दिलं त्याने 86%. 86%. आता याला कसं लिहिणार मग 86/100.
ठीक आहे, 100 पैकी 86 मार्क जेव्हा असतील तेव्हाच ते 86% मार्क्स असतील, है ना. आणि फोर्थ काय, 4% ऑफ 300, 4% ऑफ 300. ठीक आहे, 300च्या 4%, 300 रुपयाच्या 4% ते किती. आता मग याला कसं लिहिणार, 4% आहे, तर 4% ला आपण 4/100 लिहून टाकू, है ना. लिहू शकतो ना, 4% ला मी काय लिहू शकतो, 4/100 लिहू शकतो. ऑफ आला ना तर मल्टिप्लाय करून द्यायचं, जिथं ऑफ दिसला तर डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकायचा, ऑफ 300. ओके, 0 0 0 0 कॅन्सल, 3 चौक 12. ओके, तर ती किती आला म्हणजे 12. ओके, म्हणजे 300च्या 4% 12 असेल. ठीक आहे, 300 रुपयाच्या जर आपण 4% काढलं तर आपल्याला 12 रुपये मिळतील. ठीक आहे, म्हणजे 300चे 4% 12. आता बघा, 100चे 4% किती, 4. 200चे 4% किती, 8. तसं 300चे 4% किती, 12. ओके, नाव पाचवं बघू आपण आता. पाचवं काय, 15% ऑफ 1700. ओके, 1700च्या 15%. ओके, मग याला कसं लिहिणार आपण, याच्यासारखं ना, 15%. आता 15% ला मी काय लिहू शकतो, 15/100 लिहू शकतो. ओके, ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 1700. ओके, 0 0 0 0 कट, 15 गुणिले 17 किती होतं, 15 गुणिले 17, 15 गुणिले 15 225, आणि 225 आणि 30 किती होतं ते, 255. ओके, 255 म्हणजे 1700च्या 15% हा 255 असतो. ओके, तर बघा फ्रेंड्स, त्यांनी नेक्स्ट कन्सेप्ट काय दिलाय, डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट समजण्याच्या आधी तुम्हाला कॉस्ट प्राइस माहित पाहिजे, सेलिंग प्राइस माहित पाहिजे, है ना. कॉस्ट प्राइस म्हणजे काय फ्रेंड्स, अ बाइंग प्राइस ऑफ एन आर्टिकल इज नोन एज कॉस्ट प्राइस. तसंच सेलिंग प्राइस म्हणजे काय, की सेलिंग प्राइस ऑफ एन आर्टिकल इज नोन एज सेलिंग प्राइस. ओके, कॉस्ट प्राइस काय असतं, कॉस्ट प्राइसला आपण मराठीमध्ये म्हणतो खरेदी किंमत, है ना, खरेदी किंमत. आणि सेलिंग प्राइसला काय म्हणतो आपण, विक्री किंमत, विक्री किंमत. बघा फ्रेंड्स, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस याच्यावरनं प्रॉफिट आणि लॉस हे आपण काढतात. ओके, प्रॉफिट याच्यावर आपल्याला काय काढता येतो, प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉफिट अँड लॉस काय असतो, प्रॉफिट म्हणजे नफा, लॉस म्हणजे तोटा, है ना. बघा, प्रॉफिट अँड लॉस कसा काढतात, लेट सपोज कॉस्ट म्हणजे मी एखादी वस्तूची किंमत जर 10 रुपये असेल, ठीक आहे, लेट सपोज मी एखादी वस्तू 10 रुपयाला विकत घेतली आणि तीच 12 रुपयाला विकली, म्हणजे मला काय झाला, 2 रुपयाचा मला फायदा झाला. ठीक आहे, फायदा होणे म्हणजे प्रॉफिट होणे. ओके, त्याला हिंदीमध्ये लाभ म्हणतो ना, लाभ, आणि याला हानी. ओके, तसं लॉस कोणा म्हणणार तुम्ही, सेलिंग प्राइस म्हणजे एखादी वस्तू मी जर 15 रुपयामध्ये विकत घेतली आणि ती 12 रुपयामध्ये विकली, म्हणजे मला 3 रुपयाचं नुकसान झालं ना, म्हणजे मी लॉस मध्ये गेलो. ओके, बघा फ्रेंड्स, लक्षात ठेवा, खरेदी किंमत जर कमी असेल, खरेदी किंमत जर कमी असेल आणि विक्री किंमत जर जास्त असेल, मोर, तर या केसमध्ये आपल्याला प्रॉफिट होतो. ओके, खरे कॉस्ट प्राइस जर कमी असेल आणि सेलिंग प्राइस जर जास्त असेल तर त्या केसमध्ये आपल्याला प्रॉफिट होतो. ओके, त्याचप्रमाणे खरेदी किंमत जर जास्त असेल आणि विक्री किंमत जर कमी असेल तर या केसमध्ये आपल्याला लॉस होतो. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन पण सांगितलं, एखादी वस्तू जर मी 10 रुपयाला विकत घेतली आणि ती वस्तू मी 12 रुपयाला विकली तर मला झाला प्रॉफिट, है ना.
ही असतो प्रॉफिट. आणि जर एखादी वस्तू मी जर 15 रुपयाला विकत घेतली, ती मी 12 रुपयाला विकली, ठीक आहे. खरेदी केली कितीला? 15 रुपयाला. विकली कितीला? 12 रुपयाला. मला 3 रुपये नुकसान झालं. म्हणजे मी कोणत्या कॅटेगरीमध्ये गेलो? लॉस मध्ये गेलो. ठीक आहे. लक्षात ठेवा, कॉस्ट प्राइस कमी असेल आणि सेलिंग प्राइस जास्त असेल तर प्रॉफिट, आणि कॉस्ट प्राइस जास्त असेल आणि सेलिंग प्राइस जर कमी असेल तर लॉस. ओके. बघा फ्रेंड्स, याच्यावर ना पुढे मार्क प्राइस असतो. ठीक आहे. आता मार्क प्राइस मध्ये काय असतं फ्रेंड्स, तुम्हाला जो डिस्काउंट दिला जातो ना, डिस्काउंट, तो मार्क प्राइस दिला असतो. ठीक आहे. मार्क प्राइस, तुम्हाला जो डिस्काउंट दिला जातो तो मार्क प्राइस दिला असतो. आता मार्क प्राइस काय असतो फ्रेंड्स, बघा या ठिकाणी ना किंमत दिलेली आहे. बघा ही या ठिकाणी 35 रुपीज, दॅट इज कॉल्ड मार्क प्राइस, है ना. या मार्कवर 20 रुपीज किंमत दिली आहे. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड मार्क प्राइस. म्हणजे मार्क प्राइस तुम्ही कोणाला म्हणणार की जी छापलेली किंमत असते ना, मराठीमध्ये छापलेली किंमत म्हणतो, ती आपली मार्क प्राइस असते. ओके. आणि तुम्हाला डिस्काउंट हा मार्क प्राइस दिला जातो. ओके. एखादी वस्तू, लेट सपोज एखादी वस्तू जर 150 रुपयाला असेल, है ना, म्हणजे 150 रुपये तिची जर मार्क प्राइस असेल आणि जर तुम्हाला त्यावर 10% डिस्काउंट दिला, ठीक आहे, डिस्काउंट मार्क प्राइस दिला जातो. ओके. आणि 150 चे 10% म्हणजे 15 रुपये, म्हणजे तुम्हाला आहे ना 150 मधनं 15 रुपये कमी द्यावं लागते, म्हणजे 135 रुपयामध्ये तुम्हाला ती वस्तू मिळणार. ठीक आहे. तुम्हाला ती वस्तू कितीमध्ये मिळणार? 135 रुपयामध्ये. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड डिस्काउंट. म्हणजे हा डिस्काउंट आपण काढायचा कसा, आपण हे चॅप्टर मध्ये शिकणार आहे. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया. त्यांनी एक डिस्काउंट वरनं एक एक्झाम्पल देऊन ठेवलंय पेज नंबर 51 वर. काय एक्झाम्पल ते, मिस्टर सुरेश ओन द साडी शॉप, द डिटेल ऑफ द सेल ऑफ साडीज अँड प्रॉफिट इज गिवन द फॉलोइंग टेबल. ओके. त्यांनी एक टेबल दिलेला आहे. ठीक आहे. तो टेबल आपण ड्रॉ करू. ओके. बघा फ्रेंड्स, त्यांनी नेक्स्ट एक्झाम्पल देऊन ठेवलं आपल्याला. बघा, जून महिन्यामध्ये ना सुरेश 200 रुपयामध्ये एक साडी विकत घेतो. ठीक आहे. जून महिन्यामध्ये सुरेश 200 रुपयाला एक साडी विकत घेतो आणि ती साडी तो 250 रुपयामध्ये विकतो. ठीक आहे. 250 मध्ये विकतो. आता बघा, 200 मध्ये त्याची खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस 200, सेलिंग प्राइस 250. ठीक आहे. कॉस्ट प्राइस कमी आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणजे त्याला काय होणार? प्रॉफिट होणार. ओके. प्रॉफिट किती झाला? 200 आणि 250 चा डिफरन्स, त्याला प्रॉफिट झाला 50 रुपयाचा. ओके. म्हणजे प्रत्येक साडीवर त्याला 50 रुपीजचा प्रॉफिट होतोय. ओके. अशा त्याने एका दिवसाला 40 साड्या विकल्या. ठीक आहे. एका दिवसामध्ये जून महिन्यामध्ये, ते जून महिन्यामध्ये त्याने टोटल 40 साड्या विकल्या. ओके. एका साडी मागे तो 50 रुपये काढतोय. एका साडी मागे तो 50 रुपयाचा प्रॉफिट काढतोय ना, म्हणजे, आणि त्याने तशा 40 साड्या विकल्या, म्हणजे त्याला त्या महिन्याचा टोटल प्रॉफिट किती मिळाला? 50 into 40. ठीक आहे. या दोघांचे मल्टिप्लिकेशन येईल ना, तोच त्याचा पूर्ण महिन्याचा प्रॉफिट असेल. ओके. बघा, 50 into 40 किती असतात? 2000. ओके. त्याला म्हणजे टोटल 2000 रुपीजचा त्याला जून महिन्यामध्ये प्रॉफिट झाला. ओके. आता त्याने काय विचार केला की जुलै महिन्यामध्ये ना ती साडी 200 ला आहे ना, 200 ला आहे ना, तर ती साडी जुलै महिन्यामध्ये त्याला डिस्काउंट देऊन टाकला त्याने. डिस्काउंट किती दिला? 20 रुपयाचा डिस्काउंट, छूट दिली त्याने. 20 रुपये त्याने डिस्काउंट देऊन टाकलं. आणि त्या 20 रुपये डिस्काउंट जर तो देत असेल तर त्याला 250 साडी किती मध्ये विकावं लागेल? 20 रुपये कमी ना, म्हणजे त्याला ती 230 रुपयामध्ये ती विकावं लागेल. ओके. बघा फ्रेंड्स, जेवढा जास्त डिस्काउंट भेटतो ना तेवढे जास्त लोक विकत घेतात. ऍक्च्युली दुकानदाराची ही स्ट्रॅटेजी असते की डिस्काउंट देण्याच्या मागचा त्यांचा जो हेतू काय असतो की त्यांचा सेल वाढला पाहिजे. कारण कसं असतं, आपल्या देशामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्या वस्तूवर डिस्काउंट जास्त मिळेल ना ती वस्तू जास्त घेतात. ऍक्च्युली लोकांची मेंटॅलिटी अशी असते की नाही पण गरज असली ना, पण जर डिस्काउंट भेटतंय ते घेऊन टाकू. कोणतीही वस्तू कमी पैशामध्ये भेटतोय तर घ्यायला काय हरकत आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे ना दुकानदार डिस्काउंट देतो. आणि ऍक्च्युअल मध्ये ना ही दुकानदार स्ट्रॅटेजी असते. तो डिस्काउंट देतो काय, कारण की त्याचा सेल वाढायला पाहिजे. आणि जसा जास्त सेल वाढतो तसा त्याचा प्रॉफिट पण वाढतो. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल तो जास्त प्रॉफिट कमवून घेतो डिस्काउंटच्या माध्यमाने. ओके. बघा, 200 रुपयामध्ये तो साडी, म्हणजे 200 रुपयाची साडी आहे, ती जुलै महिन्यामध्ये तो 230 ला विकतोय, म्हणजे तो 20 रुपयाचा डिस्काउंट देतोय. ओके. मग त्याला प्रॉफिट किती झाला फ्रेंड्स?
200, 230. कॉस्ट प्राइस काय आहे 200, सेलिंग प्राइस 230 म्हणजे प्रॉफिट होणार. ठीक आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे, कॉस्ट प्राइस कमी म्हणजे प्रॉफिट वर जाणार तो. आणि डिफरन्स किती आहे 30. म्हणजे त्याला जुलै महिन्यामध्ये प्रत्येक साडीच्या मागे 30 रुपयाचा फायदा होतोय, प्रॉफिट होतोय. ओके, अशा त्याने जुलै महिन्यामध्ये किती साड्या विकल्या 100 साड्या विकल्या. ओके, 100 साड्या विकल्या. आता बघा मग त्याला जुलै महिन्यामध्ये डिस्काउंट दिला, त्याला टोटल प्रॉफिट किती झाला. एका साडीच्या मागे 30 रुपये, त्याला 100 साड्या विकल्या म्हणजे 30 into 100 म्हणजे त्याला प्रॉफिट किती झाला टोटल. त्याला टोटल प्रॉफिट झाला 3000 चा. ठीक आहे, 3000 चा. जून महिन्यामध्ये त्याला प्रॉफिट झाला आता 2000 चा आणि जुलै महिन्यामध्ये त्याने डिस्काउंट दिल्यानंतर त्याला प्रॉफिट झाला 3000 चा. ओके, बघा त्याला फायदा कुठे जास्त झाला जुलै महिन्यामध्ये झाला ना. का, कारण की त्याने डिस्काउंट दिला. डिस्काउंट दिल्यामुळे विक्री जास्त झाली. ठीक आहे, सेल जास्त झाले आणि सेल जास्त झाल्यामुळे तेवढ्या जास्त त्याला प्रॉफिट मिळाला. ठीक आहे, म्हणजे त्याला फायनली डिस्काउंट दिल्यानंतर त्याला 1000 रुपयाचा त्याला फायदा झाला. ओके, ही दुकानदाराची स्ट्रॅटेजी असते ऍक्च्युली. ओके, बघा फ्रेंड्स त्याने नेक्स्ट दिलं काय. इच आयटम टू बी सोल्ड हॅज प्राइस टॅग ऑन इट. द प्राइस टॅग ऑन दॅट टॅग इज मार्क प्राइस. ओके, प्राइस टॅग एखाद्या वस्तूवर जो प्राइस टॅग असतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं की एखाद्या वस्तूवर जो प्राइस टॅग असतो, प्राइस टॅग म्हणजे दिलेली किंमत. ठीक आहे, त्या वस्तूवर जी किंमत दिलेली असते, छापलेली किंमत आहे ना, त्या प्राइस टॅगला आपण आहे ना मार्क प्राइस म्हणतो. शॉपकीपर ऑफर द डिस्काउंट ऑन द मार्क प्राइस. शॉपकीपर हा मार्क प्राइस वर डिस्काउंट देतो आणि डिस्काउंट हा जनरली पर्सेंटेज मध्ये दिला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा, डिस्काउंट हा जनरली पर्सेंटेज मध्ये दिला जातो है ना. While selling the object, the actual amount by which is reduced mark price is called discount. Okay, ठीक आहे. बघा फ्रेंड्स, डिस्काउंट आपण अजून एक एक्झाम्पल समजण्याचा प्रयत्न करू. लेट सपोज तुम्ही मोबाईलच्या दुकानावर गेले. ओके, लेट सपोज तुम्ही मोबाईलच्या दुकानावर मोबाईल विकत घ्यायला गेले. त्या मोबाईलची किंमत 15,000 असेल. ठीक आहे, मोबाईलची किंमत त्या मोबाईलच्या बॉक्सवर जी किंमत असेल ना ती सोबत 50,000 असेल. म्हणजे ती 50,000 आपली ती काय आली मार्क प्राइस आली ना, मार्क प्राइस 50,000. मग दुकानदार तुम्हाला काय म्हणतोय की हा मोबाईल जर तुम्ही विकत घेतला तर मी तुम्हाला 20% डिस्काउंट देणार. जर तुम्ही हा मोबाईल 15,000 मोबाईल जर तुम्ही विकत घेताय तर मी तुम्हाला 20% डिस्काउंट आहे. म्हणजे जी मार्क प्राइस वर आहे ना तो तुम्हाला मार्क प्राइस वर तर तुम्हाला 20% डिस्काउंट देणार आहे. ओके, मग त्यांनी तुमच्या पुस्तकात आहे ना डिस्काउंट काढण्याचा फॉर्म्युला काय दिलाय. डिस्काउंट म्हणजे याचा डिस्काउंट कसा काढणार आपण त्या फॉर्म्युलानुसार आपण हे बघू. डिस्काउंट मार्क प्राइस इंटू एक्स. आता हा या ठिकाणी जो एक्स आहे ना फ्रेंड्स तो डिस्काउंट पर्सेंटेज आहे. ठीक आहे ना, हा जो एक्स आहे ना तो डिस्काउंट पर्सेंटेज आहे. आता डिस्काउंट पर्सेंटेज म्हणजे काय हे आपला आज आपला डिस्काउंट पर्सेंटेज असेल. एक्स हा आहे ना डिस्काउंट पर्सेंटेज असेल. डिस्काउंट इथं आपण 100 आहे. मार्क प्राइस काय आहे 50,000 एक्स. दॅट मीन डिस्काउंट पर्सेंटेज काय 20%. ठीक आहे, ओनली 20 ना 100 0 0 0 0 कॅन्सल. ओके, म्हणजे त्याला डिस्काउंट किती मिळतोय, किती रुपयाचा डिस्काउंट मिळतो त्याला 150 into 20. ओके, 3000 चा त्याला डिस्काउंट मिळतो. ओके, त्याला म्हणजे डिस्काउंट किती मिळाला 3000 चा. आणि तो मोबाईल जर 15,000 चा असेल म्हणजे 15,000 चा असेल तर डिस्काउंट दिल्यानंतर त्याला तो मोबाईल किती मध्ये पडेल 3000 आपण सबट्रॅक्ट करून टाकणार. ओके, म्हणजे डिस्काउंट दिल्यानंतर तो मोबाईल त्याला कितीला पडेल 12,000 ला पडेल. ओके, म्हणजे 15,000 वर जर त्याने 20% डिस्काउंट दिला तर तो मोबाईल त्या शॉपकीपरला 12,000 रुपये मध्ये विकावा लागेल. ओके, आता बघा फ्रेंड्स मी काय म्हणतो एवढा सगळा फॉर्म्युला नाही पण तुम्ही पाठ केला तरी तुम्हाला जमेल. कसं जमणार, आता मी तुम्हाला आधी शिकवलं होतं 15,000 वर 20% डिस्काउंट. ठीक आहे, मग याला आपण कसं लिहू शकतो 20% ऑन टॉप ऑफ
15,000. ठीक आहे, असं करा. मी तुम्हाला काय सांगतो 20% आपण कसं लिहितो 20/100. ओके, ऑफच्या जागी काय येतो मल्टिप्लिकेशन 15,000. ओके, काय करणार मग 0 0 0 0 कॅन्सल. ओके, 20 इंटू 150 किती येतो 3,000. ठीक आहे, म्हणजे त्याला डिस्काउंट कितीचा मिळाला 3,000, म्हणजे त्याचे 3,000 रुपये वाचले. ओके, म्हणजे त्याने मार्क प्राइस किती होता 50,000. डिस्काउंट दिल्यानंतर त्याला तो मोबाईल किती मध्ये पडला 12,000 पडला, म्हणजे त्याचे 3,000 रुपये वाचले. 3,000 रुपये त्याला सूट मिळाली, डिस्काउंट मिळाला. ओके, तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला डिस्काउंट हा कॉन्सेप्ट व्यवस्थित समजला असेल. तर फ्रेंड्स आजचे लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. नेक्स्ट लेक्चरला आपण सॉल्व एक्झाम्पल बघणार आहे, जो की डिस्काउंट आणि कमिशनवर रिगार्डेड असणार आहे. ओके, तर फ्रेंड्स मी आशा करतो की आजच्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा अशी नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.